झाले रामराज्य काय उण्या मासे धरणी धरी पिके गाई वळल्या मैसे राम वेळोवेळा मी गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गी बाई स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासा येणे जाणे कुंटले राम वेळोवेळा मी गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाई ये पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः तुझरे चरणा संताजिया तुझरे चरणा संताजिया तुझरे चरणा संताजिया ताच्या कृपा दरे कथे ताविता ताच्या कृपा दरे कथे ताविता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हॅलो वाजव वाजव हॅलो हां शेवट ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची सुता उमा शंकराची सुता उमा शंकराची सुता उमा शंकराची सुता चरणावरी ठेवुनी माता चरणावरी ठेवुनी माता चरणावरी ठेवुने माता चरणावरी ठेवुने माता साष्टांगी आता दंडवत साष्टांगी आता दंडवत साष्टांगी आता दंडवत साष्टांगी आता दंडवत प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ दुसरी वंदु सारजा जे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदु देव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माश दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जिनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 झाले रामराज्य काय उण्या म्हासी धरणी धरी पिके गाई वळल्या मैसे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्वांचं श्रद्धास्थान थोर संत गुरुवर्य ब्रह्मलीन प्रातस्मरणीय जो पुढचे पाटील बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं सगळ्या ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं या वर्षीचं मिळालेलं निमंत्रण हरिभक्तिपरायण
बाकेरावजी महाराज जाधव पाटील, रविदासजी महाराज जगदाळे यांनी अजून बोलत आहे ना अधून मधून करून दिलेलं स्मरण सगळे गावचं भजनी मंडळ त्यांचं नियोजन पूर्वी बरेचसे जागर काले इथं केले बरं का. तू लहान होता, ही इंग्रजाच्या काळातली गोष्ट सांगतो. तर आपले मिस्त्री वगैरे पूर्वी गेले जुने लोक. गेलेल्या व्यक्ती येत नाही, पण अशा वेळेला त्यांच्या आठवणी येतात. ते गेले त्याला सप्ताहाला किती 200 वर्षाच्या जवळजवळ झाले, किती 4 पिढ्या गेल्या असेल सप्ताह सुरू करून. पण दरवर्षी सप्ताह सुरू झाला म्हणजे वैकुंठात त्यांच्या डोळ्याला धारा लागत असेल की इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आज आमच्या लेकरांनी केवढा मोठं स्वरूप या सप्ताहाला आणलं. तुमचे पूर्वज स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. आशीर्वाद देती तया कुळा, आशीर्वाद देती तया कुळा, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण येते देवा या कुळा, कल्याण येते भावे कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आणि जर बंद पडला असता का नाही, मोठे मोठे सप्ताह सुरू होतात. मते मामा 4-2 वर्ष मस्त चालते, आणि 5व्या वर्षी उरलेल्या वर्गणीहून भांडणं होतात ना, 6व्या वर्षी सप्ताह बंद पडत. इथे 250 वर्षाच्या वर कालावधी गेला. जर बंद पडला असता तर आहा कटकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. म्हणून गट तट हेवे दावे पक्ष सगळे विसरून अख्ख गाव एका मायेचे लेकर होऊन या सप्ताहाला एकत्रित आलं. म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा. पूर्वी हे वैभव नव्हतं. अरे का, या संबंधाने उपस्थित थोर गायनाचार्य आमचे मते मामा, मते गुरुजी, जगदाळे गुरुजी, रायते गुरुजी, प्रथमतः या सगळ्या गुरुजीला, या विद्यार्थ्याचा नमस्कार. सर्व टाळकरी महाराज, इकडचे टाळकरी, पाठीमागचे टाळकरी, विनेकरी, बसलेल्यातल्या जॅकेटवाल्या बाबापासून बेगर जॅकेटवाल्यापर्यंत सगळे बाबा, तुमच्या पगारताई, तुमच्या सहकारी बसलेल्या सगळ्या बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता, अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थांनी केलं. धन्यवाद देतो. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही दररोज येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून लखमापूर ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आता योगायोग आहे, हा गणपती उत्सवाचा कालावधी आहे. तरी थोडी पूर्वी बरं का रोहिदास, तू लहान असेल तेव्हा मी एक इथे यायचो, जागरकाला भाऊला घेऊन यायचो.
तेव्हा एक व्यथा व्यक्त केली होती. पण ठीक आहे, काय तुमची परंपरा असेल, की हा कालावधीच असा आहे की नेमकी वामन जयंती उद्या येते, अरे का. आणि वारकरी संप्रदायाला वामन जयंतीचा उपवास सांगितला. भागवत धर्मामध्ये जे 5 पर्व आहे, मी नुसती ओवी सांगतो हा. पर्व विशेष भागवत धर्मी, वामन जयंती, रामनवमी, नरसिंह जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, हे 5. महाशिवरात्र, कृष्ण जन्म, राम जन्म, नरसिंह जयंती आणि वामन जयंती, हे 5 उपवास वैष्णवानी करायचेच आहे. म्हणून 24 एकादशा आणि 5 पर्व असे 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. 29 व्रताचं अवलंबन करतो, त्याचं नाव वैष्णव आहे. 24 एकादशा आणि 5 पर्व. फक्त यावेळेला थोडी फसवणूक होते, कारण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी, लगेच सकाळी माणसं कांदा पोहे उपीट खातात. पण वामन जयंती आहे उद्या, वामन जयंती. आणि वामन जयंती म्हणजे पर्व जे आहे ते एकादशी सारखंच करायचं आहे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचं जेवण त्याला बारस सोडणे म्हणतो आपण. आणि जे पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला पारण म्हणतात. उपवास पारणी राखीला दारवंटा. आमच्या बापानं 24 उपवास केले आणि 5 पारणे केले, हे तुकोबाराय देवाला बजावून सांगतात. 24 आणि 5 29. आता उद्या काल्याचंही माझंच असल्यामुळे मी धर्मसंकटात आहे. पण तुम्ही जेव्हा, आमचा उपवास आहे उद्या, जमलं तर पहा मनावर घेऊन 1 दिवस सप्ताह वाढल पुढच्या वर्षी. आता आहे तसं राहू द्या, नाहीतर चालत आलेली परंपरा सांभाळा. जसं तुम्हाला वाटेल तसं. हे फक्त मी बोललो कारण बऱ्याच ठिकाणी उद्याचे काले नसतात. आता मी गणेश उत्सवाचा कार्यक्रम करून आलो, ते म्हणले बाबा द्वादशीचा नाही, आमचा दशमीचा काला. त्यांनी तिथे कालच उरकलं. असं जमलं तर पहा, तसे काय एकदम मनावर घेऊ नका. विठ्ठल 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 हरी भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं का मते मामा, गणपती उत्सवाचा हा कालावधी आहे 27 तारखेपासून. भारतभर, महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर गणपतीचे सोहळे. पण लखमापूरच्या नसीबवान गणपती सारखेच गणपती आहे ज्यांना सध्या चांगलं ऐकायला मिळतं. नाही तर शपथ खोटं नाही, बरेच गणपती वैतागून गेले. सगळे गणपतीची प्रार्थना करतात, पण गणपती उंदराची प्रार्थना करतोय सध्या. उंदीर मामा काय, मला भक्ताच्या संकटातून वाचव बाबा. भक्ताच्या काय झालं, अरे वाजत गाजत आणतात मला नाशिकहून, गावामध्ये मिरवतात, नंतर स्टेजवर बसवतात, प्रतिष्ठापना ब्राह्मणाच्या मंत्रघोषात होते, मग माझी आरती केल्या जाते. आणि आरती झाल्याबरोबर मला प्रश्न विचारला जातो, मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है, सांगा. काय वाटत असेल गणपतीला का तुम्हीच वाजत गाजत डीजे लावून आणलं आणि अंगणात बसवल्या विचारता तुम्हारा क्या काम आहे. अरे जर गणपतीला आम्ही देव समजत असेल तर देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ आवडे देवाची तो ऐका प्रकार,
वाचन कीर्तन पारायण हे सर्व ऐकायला मिळतं. हे लखमापूरच्या नशीबवान गणपतीला आवडे देवासी तो एका प्रकार. गणपती हा विघ्नहर्ता देव आहे बरं का रविदास. म्हणून कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणपतीचं पूजन केल्या जातं प्रत्येक क्षेत्रामध्ये. कादंबरी लिहिणारा असू द्या नाहीतर ज्ञानेश्वरी, शेतकरी असू द्या नाहीतर व्यापारी, कीर्तनकार असू द्या नाहीतर तमाशा मंडळ, बरं का भाऊ. त्यांचाही पहिला गण असतो. तुम्ही त्याच्यात नाही पण तमाशे पाहिले आहे का नाही. पहिला गण असतो, मग गवळण असते, मग रात्रभर वक चालतो. पण त्यांचीही सुरुवात गणेशाला वंदन केल्यापासून. ताला सोरात असतं आपल्यापेक्षा. एकदा डफावर थाप टाकली का रात्रभर उठू देत नाही मग ते मामा ते लोक. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवाजी राजाचे करतो गुणगान. जाऊ पुढचं ते, पण आधी गणेशाला. तुम्हाला नाही पाठते. ओम नमो तुमोरेश्वरा गिरिज कुवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा धावगा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. तमाशावाले आधी गणेशाला वंदन. कीर्तनकार प्रथम नमन करू गणनाथा. शेतकरी गणेशाचं पूजन आधी, व्यापारी आधी पूजन गणेशाचं, कादंबरी लिहिणारा आधी गणेशाला वंदन. अरे ज्ञानाचा राजा ज्ञानोबा राय आहे पण आधी वंदन गणेशाला आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशो. विघ्नहर्ता देव आहे. न तर ज्या घरात गणपती आहे भाऊ सर्कस आहे. सर्कस म्हणजे विरोधाभास. पटत नाही त्याला विरोधाभास म्हणतात बरं का. मग ते मामा एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन घेतात बरं का. रायते 4 भाऊ, मोठा घेतो बुलेट, 2 नंबरच्याची राजदूत, 3 नंबरच्याची हिरो होंडा, डाकच्याची सुझुकी. तो प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे. वाहनाचा मम्मीचा वाघ आहे, पप्पाचा बैल आहे, भैयाचा मोर आहे आणि गणपतरावचा उंदीर. हे मोटरसायकली सांगतो. जरा डोकं चालवा बरं. यांचं जमतं का. अरे जिथं वाहनाचं जमत नाही. नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला. कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला आणि शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर. हो ना. जिथं वाहनाचं जमत नाही. बरं इकडे पहा. मांडीवर पार्वती एका घरातलं सांगतो आणि डोक्यावर गंगा. आणि दोघीची भांडणं. गंगा गौरी दोघी भांडवी संभ्याशी धाडले वना. पाठ आहे तुम्हाला. मस्तकात उष्णता माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून सुद्धा घर सुरळीत का चाललं याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नहर्ता गणपती आहे. मग आरती सर्वांना पाठ आहे बरं का रविदास. पण त्याचा अर्थ एवढा सोपा नाही. इकडे बरं आहे पण मुंबई सारख्या ठिकाणी भाऊ बरमोडा घालून 25-25 गणपती मंडळाचे पोरं येतात. बरमोडा घालून वर्गणी. ते घाबरून जातं घरवालं. मुंबईत किती आहे 5,000. एवढं कसं काय महाग आहे कसं काय. म्हणजे त्याला राहावं लागतं. बरमोड्यासोबत गाठ आहे 12 महिने. देतो रे बाबा. पण किती वर्ष झाले रे तुमचं मंडळ. 10 वर्ष झालं. बरं ठीक आहे आरती म्हणून दाखवा आणि घ्या वर्गणी. एकमेकाकडे पाहतो मंडळ. एखादं म्हणतं हां झाले म्हणून झाले शाबास बरोबर आहे. आता फक्त अर्थ सांगा. सुख करता सुख प्राप्त करून देणारा बरोबर आहे. दुःख हरता दुःखाचं हरण करणारा हे बरोबर आहे. आणि वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा आणि वार्ता विघ्नाची. तुमची विघ्नाची वार्ता रोज घरी आणून देणारा बसवल का पुढच्या वर्षी कोणी. म्हणून आरती पाठ असली तरी अर्थ एवढा सोपा नाही. खालच्या लाईनमधला नुरवी वर जोडावा लागतो तर अर्थ लागतो.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. आणि मग म्हणायचं पूर्वी प्रेम कृपा जयाची. आता चाली लावू लावू वाटोळ झालं मामा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतंय, हे म्हणतं हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणतात नको रे, हो हो. कुठून घातला हो कोणास माहित. म्हणून सुख प्राप्त करून देणारा, दुःखाचं हरण करणारा आणि वार्ता विघ्नाची अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगाचा प्रारंभ क्रियापदानं आहे. क्रियापद शेवटी आलं पाहिजे, पण झाले हे क्रियापद सुरुवातीला. ही अति आनंद झाला म्हणजे क्रियापद आधी वापरण्यात येतं, किंवा अति घाई झाल्यावर सुद्धा. तर इथे सगळे बहुत श्रोत बसलेले आहे. अर्जुनाला गीता सांगितली, सर्वांना माहिती आहे. त्याचा मोह निवृत्त करण्यासाठी सांगता 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 प्रभू 18व्या अध्यायात आले. विचारलं, अर्जुना आम्ही जैसे जयारीती उगाणिले कानाच्या हाती तैसे तुवा चित्ती पैठे केले की अथवा माजारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी ओवावणी सांडिले. मग अर्जुन म्हणे, काय देव पुसता ती आवडे मोह, तो सहकुटुंब गेला जी ठाव घेऊन आपला. आता तो श्लोक पहा. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्य वचनम तव. नाश झाला मोहाचा नाश झाला म्हटलं नाही, आधी क्रियापद वापरलं, नष्टो मोह. तसं झाले रामराज्य. हे अति आनंदात. विठ्ठल एक मुद्दा, रामचंद्राचा जन्म झाला आणि रामराज्य आलं बरं का पगारताई, असं कोणत्याच रामायणात नाही. 4 गोष्टी आहे आणि याच्यात आजचं अख्खं कीर्तन होईल. श्रीराम जन्म आहे, मग सज्जन संघटना आहे, मग दुर्जन नायनाट आहे आणि मग रामराज्य आहे. या 4 गोष्टी लक्षात घ्या. पहिला जन्म रामाचा, आनंदाला पारावार नाही. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुघन श्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. भय प्रगट कृपाला, चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाले. कौशल्या माता नाराज झाली. आप चतुर्भुज में प्रकट हुई भगवान. हाँ अरे क्या मामा कहते हो, अगर चतुर्भुज में प्रकट हुई तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है, छोटे हो जाओ. माता पुनि बोली सोमति डोली तजहु तातय रूपा कीजे शिशु लीला अति प्रियशीला यह सुख परमाणुपा. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता है नहीं, क्यों, अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह करे. क्या करो, छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो. जेव्हा रडायला सुरुवात केली, एक दासी पडत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज. महाराज क्या हुआ, आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिका ना मानहु ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाई बुलाई बजावहु बाजा. दशरथ जीचा आदेश आहे, अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाली. एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाच्या नौबदा वाजती, बाई कशाच्या नौबदा वाजती, बाई कशाचा नवरा वाजती, बाई कशाचा नवरा. पुत्र झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा. चला चला ते जाऊ, चला चला ते
बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो लोक दर्शन को चल्या ये सुहाना हो तो ऐसा हो. रामाचा जन्म झाला आणि लगेच रामराज्य आलं नाही. मग रामचंद्रांनी पहिलं केलं काय? सज्जनांची संघटना केली. सध्या दुर्जनांचा प्रभाव का? याचं उत्तर आहे सज्जनांच्या संघटनेचा अभाव, म्हणून दुर्जनाचा प्रभाव. सज्जन एकत्रित येत नाही, ही पूर्वीपासूनची बिमारी आहे. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. बरे मतमामा यांचं नाही पटत. त्याही वेळेला 2 प्रसिद्ध संत होते. ही बिमारी रामचंद्राच्या वेळेची सांगतो. 2 प्रसिद्ध संत आहे, एक वसिष्ठ, एक विश्वामित्र. ब्रह्मदेवासोबत वाद झाला आणि प्रतिसृष्टी निर्माण करतो तो विश्वामित्र सामान्य आहे का? आणि ज्याच्या पायाजवळ बसकर वसिष्ठाची मारली विश्वामित्रानं. असे एकमेकाचे वैरी विश्वामित्र आणि वसिष्ठ, या दोन्ही संताला एका व्यासपीठावर बसवलं ते श्रीरामानं. ही क्रांती आहे. विठ्ठल दशरथ आणि जनक व्याही झाले, म्हणजे 2 नगर जोडली. आधी रामाचा जन्म झाला, मग सज्जनाची संघटना केली, मग रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट झाला आणि मग रामराज्य. विठ्ठल आता वेळेप्रमाणे घेऊ आपण. वेळेप्रमाणे घड्याळ झपाट्यानं चाललं. रावण मारला भाऊ. 72 दिवस लढाई झाली. 72 दिवस रावण मेला. आनंदाला पारावार नाही. रावणाची उत्तरक्रिया बिभीषणाच्या द्वारा, बिभीषणाचा राजतिलक लक्ष्मणाच्या द्वारा, इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षा वानर सजीव झाली. सीतामाईचा स्वीकार केला अग्नीच्या साक्षीनं. आणि प्रभू एकांतात म्हणाले, लक्ष्मणा, हे भावाभावाचं पहा. रामायण पाठ आहे तुम्हाला. वाईट वाटतं कधी कधी. काही संबंध नसलेल्या मित्रासाठी लाखो रुपयाचा चुराडा आणि रक्ताचं नातं असलेल्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी. भाऊ आजारी पडले, मला डबडबल्या डोळ्यानं म्हणाले, माणिकरावनं खूप काळजी घेतली महाराज. अरे हे रक्ताचं नातं आहे. इथे 2 भावाचं सांगतो मी. लखन, आपको पता है क्या भैया? अरे भरत चित्रकूटावर आला होता, समजूत काढत होता, रडत होता. मी त्याला पादुका दिल्या, डोक्यावर घेतल्या. वापस जाताना काय म्हणला? जातो दादा, पण 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट पाहिल. आणि आला नाही, समजायचं भरत मेला. उद्या 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आपण गेलो नाही तर आपल्याला भरत जिवंत दिसणार नाही. ही चर्चा बिभीषणानं ऐकली. प्रभू काळजी करू नका, व्यवस्था आहे आपल्याकडे. पुष्पक विमान सज्ज झालं आणि पुष्पक विमानामध्ये 14 लोक बसली. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष, राम, लक्ष्मण, सीता, बिभीषण. मोजले का नाही? हो म्हणा, काय नव्हतं. विमान उड्डाण झालं, काही ठिकाणी थांबलं. शेवटी भारद्वाजीच्या आश्रमात विमान उतरलं आणि तिथे हनुमंताला सांगितलं, हनुमंता, जे माझा भाऊ 14 वर्ष झाले तपाला बसलाय नंदीग्रामात, त्याला सांग तुमचे बंधू रामचंद्र दुपारपर्यंत येणार आहेत म्हणावं. पण सावधगिरी घ्या, हळवा आहे, जास्त आनंदा नाही प्राण सोडल. हे पहा, आता इकडचं सांगतो भाऊ. भरतानं सकाळी हिशोब केला, आज शेवटचा दिवस आहे 14व्या वर्षाचा. सूर्य मावळेपर्यंत वाट पाहतो आणि भाऊ आला नाही तर अग्नीत उडी घालतो. सरपण रचून ठेवलं स्वतःसाठी. हे सावत्र भावाचं सांगतो. एक सावत्र भाऊ
इकडे सक्का भाऊ म्हणतो तो परस्परी तिकडे मेला तर त्याचा वाटा मला मिळेल. हा सावत्र म्हणतो दादा आला नाही तर अग्नीत उडी घालतो. रामायण यासाठी ऐकायचं आहे. सरपण रचून ठेवलं आणि त्या सरपणाकडे पाहून भरताचं डबडबल्या डोळ्यानं चिंतन चाललंय. सीताराम 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 कहिए, चाहे विधी राखे राम ताही विधी राम. हनुमानजी आले ते लगेच येतात बरं का. जय श्री राम. भरत जी तुम्हारे भैया दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं आणि भरत पागल झाला आणि हनुमंताच्या भोवताल नाचला. पायावर डोका आपटलं. हनुमंता या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? काही नाही. माझ्याकडे पण माझा दादा येईल, माझ्या वहिनी राजा राणीच्या रूपात सीताराम सिंहासनावर बसतील. माय माझी कौशल्या आरती ओवाळल. एकदा दादाचा वहिनीचा जय जयकार होईल आणि ते राजा राणीचं रूप या डोळ्यानं पाहिल आणि दोन्हीचे दोन्ही बोबुळे बक्षीत काढून देईल तुम्हाला. काय आनंद आहे. सावत्र भावाचं सांगतो. आणि तिथून पळत गेले भरतजी अयोध्येत. माताजी आनंद आवरे ना. माय कौशल्य ने आवाज ओळखला बाहेर. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले है माँ. एवढं ऐकलं माय कौशल्य रडू लागली. ते गजरा राहू दे तसंच. ते नेमकं फणसिटला येतं ते. हा ना. ते गजराच दुरुस्त करत तर हेच करायला काय जायचं काय. समाज खूप आहे पण दिसतंय ते तेवढेच दोन चार. विठ्ठल 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 मेरे भैया परमात्मा मेरे उद्धारक 14 साल के बाद अयोध्या में आ रहे हैं. मते मामा एवढं ऐकलं माय कौशल्यचं रडणं सुरू झालं. आई माझा दादा 14 वर्षाने येतो. आनंद नाही झाला तुला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडायचं वेगळे कारण आहे. आज तुझ्या बापाची राजा दशरथाची आठवण आली. आज तुझा बाप असता तर नुसता नाचला असता. आणि हे प्रत्येकाच्या जीवनात आहे भाऊ. बापानी कष्ट उपसलेले असतात. कर्ज काढून गाठी गाठीचं धोतर नेसून फाटकी बंडी घालून मुलाला पदवीधर केलेलं असते आणि मोठा अधिकारी मुलगा होतो. आणि मुलगा ठरवतो माझ्या बापानं अर्धपोटी राहून मला शिकवलं. भरपूर पैसा आहे. 10 कोटीचा बंगला बांधतोय मुलगा. त्याच्यात बापासाठी एक रूम काढतो एसीची आणि एक माणूस ठेवायचा म्हणतो बापाच्या सेवेत. सगळी तयारी झालेली असते पण दुर्दैव बापाचा फोटो बंगल्यात लावावा लागतो. लक्षात. जिथे देवाला सोडलं नाही रे या घटने. म्हणून माय कौशल्या रडायला लागली. आज तुम्हारे पिता दशरथ जी होते तो नाचने लग जाते बेटा. उनकी बहुत इच्छा थी राम का राज तिलक देखने की. इकडे प्रभू जी जल्दी चलो हनुमान जी म्हणाले. अलीकडे आले. अयोध्येत विमान उतरलं. नमस्कार केला निघून गेलं. सीमेवरची माती कपायला लावली. सर्वांचं मिलन झालं. आता आपल्याकडे एवढी वेळ नाही. आणि मग सर्वांनी सांगितलं 9:30 वाजले. तुम्ही मागच्या वेळेला उशीर केला होता म्हणून रामराज्य 14 वर्ष लांबलं. लगेच तयारी करा. आणि मग तयारी झाली. रामचंद्र सीता माता सिंहासनावर, भरताच्या हातात छत्र, लक्ष्मण चौऱ्या हात हनुमानजी आपल्या पद्धतीने बसलेले आहे. कौशल्या माईच्या हातात आरती आहे आणि गुरुदेवाच्या हातात कुंकवाचा करंडा. आणि पहिला कुंकुम तिलक वसिष्ठजीने केल्याबरोबर जय जयकार झाला. बोलिए राजाधिराज महाराज रामचंद्र भगवान की जय.
सिंहासनावर बसले, राजे झाले, जय जयकार झाला, तेव्हा प्रजेचे उद्गार आहे. झाले राम राजा काय उन्हे आमाची, झाले राम राजा काय उन्हे आमाची. राम राम राजा उन्हे आमाची, हरे राम राजा उन्हे आमाची. झाले राम राजा काय उन्हे आम्हाची, झाले राम राजा काय उन्हे आम्हाची. हरे राम राजा उन्हे आमाची, हरे राम राजा उन्हे आमाची. हरिणी धरी पिके गाय ओढाल्या मयेची, राम वेलो वेलामी गाऊ मोविये, राम वेलो वेलामी गाऊ मोविये. राम राजा झाला, राम राज्यावर बसला, आणि तेव्हा जय जयकार झाल्यावर ही प्रजेचे आनंदात उद्गार आहे. झाले राम राज्य काय उणे आम्हासी. रामराज्य, रामराज्य म्हणजे माणुसकीचं राज्य, म्हणजे धर्मराज्य. हे पहा, समाजाचे तुकडे 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 करत असेल तर त्याला धर्म नाही म्हटल्या जात. जो समाजाला जोडतो त्याचं नाव धर्म आहे. म्हणून माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं हा माणुसकी म्हणजे धर्म आहे. मग जगातला कोणताही माणूस असू द्या, आणि त्या धर्माचा प्रारंभ घरून झाला पाहिजे, मग देवळापर्यंत टिकतो. आमचा धर्म देवळात सुरू होतो, घरापर्यंत संपतो. हा ना. गायीवर प्रवचन होतं बरं का, कोण्या गावात विचारू नका. एक शेठजी, बरं का ताई, एक शेठजी 60 वर्षे वयाचे रोज प्रवचनाला यायचे. 3-4 दिवस त्या महात्म्याने विचारा, शेठजी आप ही आते हो हर दिन, आपको परिवार नहीं, बाल बच्चे? इकलौता बेटा है, 25 साल का, उनको भेजो ना श्रवण करने. बोले वो कोरा कागज है, मैं बिगाड़ना नहीं चाहता. तुम्हारा बेटा कोरा कागज है तो आप? बोले मैं कार्बन कॉपी सुन लेता हूं, दूसरे को दे दे. कार्बन माहिती आहे ना, वर लिहिलं खालच्या कागदावर जाता येते. नाही, कुछ भी करो, उनको भेजो, कुछ भी करो. दुसऱ्या दिवशी मुलाला पाठवलं शेठजीनं, 25 वर्षाचा मुलगा. 1 तास प्रवचन ऐकलं त्यानं. महात्मे गायीचं महत्व. गैया की आंखें तो चांद और सूरज है भाई, 33 करोड़ देवता का निवास गैया में होता है, उनकी सेवा करना साक्षात भगवान की सेवा करने जैसा होता है. गैया की सेवा करो, गैया देवता है. प्रवचन संपलं. त्याचं धान्याचं दुकान होतं रोहिदास. मुलगा घरी आला, दुकान उघडलं, तेवढ्या दुकानाच्या पुढून गाय चालली होती भाऊ. त्यानं 20 किलोची तांदूळाची गोणी ओपन करून रस्त्यावर गायी पुढं आणून ठेवली, आणि तेवढ्यात बाप आला. क्या करते हो रे? पिताजी मैं गैया का प्रवचन सुनने गया था, तो महात्मा जी ने बताया था गैया में 33 करोड़ देवता का निवास होता है, तो देवता सामने से जा रहे, तो मैंने कहा कि गैया को चावल खिलाओ, देवता है. गधे, कथा सुनी जाती है या घर में लानी पड़ती है? तूने तो दुकान में लाके रखे. कळलं ना. धर्माचा प्रारंभ घरून झाला तर टिकतो देवळापर्यंत. आमचा सुरू देवळात होतो म्हणून संपतो घरापर्यंत. घराघरातल्या माऊलीला वाटलं पाहिजे बरं का माऊल्यांनो, सून नाही माझी मुलगी आहे, आणि सुनला वाटलं पाहिजे सासू नाही माझी माय आहे.
या धर्माची सुरुवात घरून झाली पाहिजे. मी सुनाच्या पार्टीनं बोलत नाही. इथल्या सासवाणी माझ्यावर लाल डोळे करायचं काही कारण नाही. पण घरोघरी फरशी बसली आहे का नाही, ती बिचारी किचनमध्ये स्वयंपाक करते सून, आणि हे मध्येच पाणी दे ग. ती घाई घाई येते बिचारी. तांब्या फुलपात्र जरा जोरात ठेवलं की भांडं वाजतंय. ते आदळून कशाला देते, जा घेऊन. सारखी आदळ आपट. अहो आदळून नाही दिलं सासूबाई, अहो ते चपाती तव्यावर करपल म्हणून जरा घाईनं ठेवलं. नकोच मला. आता अशा सासूचं काय करेल रोहिदास सांग. ठीक आहे, सासवांना तुमचंच बरोबर आहे. आदळून पाणी देऊ द्या, आदळून जेवायला देऊ द्या, आदळून अंथरून पांघरून, आदळून नाश्ता, जन्मभर सुनेला आदळ आपट करू द्या. पण एक लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी सुनच पाजणार आहे. अरे मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर येईल 4 दिवसानं. मग जिच्या मांडीवर डोकं टेकून पाणी प्यायचं 2 चमचे मरताना तिला मुलगी मानलं तर काय बिघडल. बरं, मुलीला 25 वर्षेच आईकडे राहायचं आहे, जीवनचं जीवन सासूकडे काढायचं आहे. मग सासूला जर माय समजलं तर काय बिघडल. एका वाक्यात सांगतो. नाही तर रोहिदास, मुलगा आणि सून आणि जावाईन मुलगी हे ऐकता म्हणून सांगतो मी. जावाईन मुलगी जर स्कूटरवर बसून निघाले, काय कौतुक चालतंय. शांताबाई, रखमाबाई, गंगूबाई आल्या सगळ्या. बघा कसा लक्ष्मी नानाचा जोडा चालला. कोण? जावाईन मुलगी स्कूटरवर. भाऊ दुसऱ्या दिवशी सून आणि मुलगा रॉकेलच्या फटफटीवर. ते सुरूच होईना फटफटी मामा. फाट फाट आवाज झाला. गल्ली धुरानं काळी झाली. मग म्हातारी बाहेर आली. पाहत मुलगा चालवतो, सून बसली लाल डोळे. शांताबाई आली. बघा ना, आय काही मर्यादा. एका फटफटीवर बसून चालले. आपण बोलत तरी होतो का आपल्या वेळेस एकमेकासोबत. आजच आली का मर्यादा म्हातारे. काल तर लखमापूर गोळा केलं लक्ष्मीनारायण म्हणून. हा इथून धर्माची सुरुवात घरून झाली. एका वाक्यात सांगतो. ज्या दिवशी सुनला वाटल सासू नाही माझी माय आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. आणि ज्या दिवशी सासूला वाटल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. म्हणून माणुसकी याचं नाव धर्म आहे. त्या धर्माची सुरुवात घरून झाली पाहिजे. आता बाकीचं सांगत नाही, पण वाटे लावल्या 4ही मुली सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती. तेव्हा सुनैना माता एवढंच म्हणाली, सास ससुर गुरु सेवा करे हो. बेटा, मरेपर्यंत सासू सासऱ्याची सेवा विसरू नका. याचं नाव धर्मराज्य म्हणजेच रामराज्य. विठ्ठल जमतंय आता. आणि जिथे धर्मराज्य आहे रोहिदास, तिथे ह्या सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. अधर्म आला म्हणजे पहिला परिणाम पावसावर होतो. मेघ पडे भीती, अधर्माचा पहिला परिणाम कशावर? पर्जन्य राजावर. मेघ पडे भीती, भीत 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 पडू का नको, पडू का नको, पडू का नको. दिवसभर पडतं तरी कांजीचा सदरा भिजत नाही. यंदा बरं आहे. मेघ पडे भीती, पिके सांडी येली क्षिती. हे कशामुळे?
कलियुगाच्या मुळे कलियुगाच्या मुळे कलियुगाच्या मुळे कलियुगाच्या मुळे झाले सत्याचे वाटोळे 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 कलियुगाच्या मुळे झाले सत्याचे मामा शाबास. काही लोक म्हणतील मामा मामा का म्हणते. माझी माय कौसल्या नाव ती मते पाटलाची, पण नागपूरचे मते पाटील, पण कुठेही मते दिसले मामाच. आपलं काय झालं, कलियुगाच्या मुळे झाले सत्याचे वाटोळे. एकच मिनिट, हे कधी माझ्या पुढे येते ते प्रमाण बरं का पगारताई. मी काही ठरवून कीर्तन करत नाही, पण ते प्रमाणच पुढे येतात. आज आमचा नंबर लावा लखमापूरला. जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले निजधामाला, तेव्हा ह्या गोष्टी सांगून चालले. न येती वृक्षा फळे, कृष्णजीचे उद्गार आहे निजधामाला जाताना. हे नीट ऐका. तिथे धरणी धरी पिकेन गाई वळल्या म्हैशी. तिथे न येती वृक्षा फळे आटेल धेनू, न पिके मही न वर्षे घनू, आणि मग जगत जीवनू निगते झाले. हे दोन शब्द लक्षात घ्या. जाताना देव म्हणाले असं होणार आहे, जमीन पिकणार नाही, पाऊस पडणार नाही, वृक्षाला फळे येणार नाही, आणि गाई दूध देणार नाही. चार गोष्टी. न येती वृक्षा फळे, न वर्षे घनू, न पिके मही, आटेल धेनू, आणि मग जग जीवनू निगते झाले. का? असत्याच्यामुळे. पापा देती अनुमोदन करती हेळ संताचे, देती अनुमोदन करती हेळ संताचे. गुरुजी, जगदाळ गुरुजी म्हणजे गाथेचे गाथे पाठ. काही काढा, गाथे कमी पडले हा ना. समर्पक आहे. अरे कीर्तनकाराने लक्षात ठेवलं पाहिजे, आपण बोलतो याला संताचा प्रमाण असावं. असं कोण्याच बुवानं फुशारकी मारू नये. पट्ट्याला 10,000 लोक जमतात न 20,000. अरे तुझं कोण ऐकायला मोकळं आहे? तू संताच्या पुराव्याच्या आधारे बोलतो म्हणून लोक येतात. तुझं कोण ऐकतंय? प्रमाण त्यांच्या बोला. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन करते हेण संताचे. परिणाम न येते वृक्षा फळे आटेल धेनू, न पिके मही न वर्ष घणू. हा परिणाम असत्याचा आहे. म्हणून
धरणी धरी पिके गायी वळल्या मैसी. हा परिणाम सत्याचा आहे. झाले राम राज्य काय उणे आमासी, त्याला हे पुढचं जोडायचं, धरणी धरी पिके. आता थोडंसं महाभारतात जाऊ बरं का भाऊ, लगेच भारतात येऊ. 12 वर्षाचा वनवास जाहीर आहे आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवानी. पण लेखी दिलं 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये जर आम्हाला शोधलं तर पुन्हा जाऊ 12 वर्षे वनवासात. बरं का, 1 वर्षाचा अज्ञातवास संपत आला, 12.5 महिने झाले, पांडवाचा तपास लागेना. द्रौपदी दासीच्या कामावर, धर्मराजा सोंगटे खेळायला, भीमदादा स्वयंपाकाला, अर्जुन नाचकाम शिकवायला, नकुल सहदेव गायीची घोड्याची सेवा. वळखताच आलं नाही वळखता. मग 12.5 महिने झाल्यावर 8च दिवस राहिले अज्ञातवासाचे आणि दुर्योधनानं मीटिंग घेतली तातडीची. वेळ कमी असल्यानं सगळे जमले. मीटिंग मधले अध्यक्ष भीष्माचार्य आहे आणि दुर्योधन उभा राहून सांगतो, इथे आपणाला कशा करता बोलवलं याची सर्वांना कल्पना असली तरी सांगणं माझं कर्तव्य आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. पण लेखी दिलं होतं पांडवांनी आपल्याला की 1 वर्षाच्या अज्ञातवासात मला कोणी शोधलं, आम्हाला शोधलं तर पुन्हा 12 वर्षाच्या वनवासाला जाऊ. ही सर्वांना जाहीर आहे. अरे 12.5 महिने झाले आपण शोधू शकलो नाही, आता 8च दिवस आहे. एवढ्या करता मीटिंग बोलवली आहे. कोणाचं पांडवाच्या बाबतीत काय मत आहे त्यांनी उभं राहून बोलावं. पांडव कुठे असावे हा विषय भाषणाचा. एके कुठला, सध्या पांडव त्र्यंबकेश्वरला असावे, बस खाली. दुसरा उठला, पुण्याला असावे, बसा खाली. साताऱ्याला असावे, बसा खाली. सगळ्यांची भाषणं झाली. शेवटी अध्यक्ष उठले. शेवटचं भाषण असते. सगळीकडे शांतता पसरली. भाऊ आता शांतता आहे तशी की हे म्हातारं काहीतरी गुप्त गोष्ट बाहेर काढतंय. आणि भीष्माचार्याने सुरुवात केली. आतापर्यंतच्या वक्त्यांनी आपापलं वक्तव्य पांडवाच्या बाबतीमध्ये व्यक्त केलं, आपापली मतं मांडली. पण माझं निश्चित मत आहे असं भीष्मानी म्हटल्याबरोबर पत्रकारांनी तर पेनच टेकवला. हे म्हातारा आता गुप्त माहिती देत. निश्चित मत आहे ज्या भागामध्ये वेळेवर पाऊस पडतो, ज्या भागामध्ये फळानं लदबदलेले झाड आहे, ज्या विभागात जमीन भरपूर पिकते, ज्या विभागात सदाचारानं माणसं वागती आणि ज्या विभागात गाई म्हशी भरपूर दूध देतात, नक्की तिथं माझा धर्मराजा असला पाहिजे. विठ्ठल म्हणून तुम्हाला वेल्डिंग करून दिलं महाभारतनं रामायण. जसं भीष्माचार्याचं मत आहे वेळेवर पाऊस पडणे, जमीन भरपूर पिकणे, गायी भरपूर दूध देणे आणि सदाचारानं माणसाचं वागणे, नक्की तिथे माझ्या धर्मराजाचा निवास असला पाहिजे. म्हणजे जिथे धर्म आहे तिथे धरणी धरी पिके गायी वळल्या मैसी. इथपर्यंत आलो आपण. झाले राम राज्य म्हणजे धर्मराज्य. काय उणे आमासी, धरणी धरी पिके गायी वळल्या मैसी. अरे ज्या गोष्टीची आवश्यकता आहे रोहिदास, त्या गोष्टीची अनुकूलता आहे. मग ज्या गोष्टीची आवश्यकता त्या गोष्टीची अनुकूलता असल्यावर प्रजाजन भजन कोणाचं करेल. राम वेणू वेळा मी गाऊ ओबी, राम वेणू वेळा मी गाऊ ओबी, राम वेळो वेळा मी गाऊ ओबी, राम वेळो वेळा मी गाऊ ओबी, राम वेणू वेळा मी गाऊ ओबी, राम वेणू वेळा मी गाऊ ओबी.
चरणावर आलो भाऊ आता आपण. मामा ते कैकाडी महाराजांचं साधी भोळी माणसं बरे का. पंढरपूरला आपण त्यांना महारोगी म्हणतो बरं का पगारताई, पण विनोबाजी भावे महारोगी म्हणत नसायचे. ज्यांचे बोटं तुटलेले आहे, नाकं तुटलेले आहे, पायाचे बोटं तुटलेले आहे, आपण म्हणतो महारोगी, पण विनोबाजी भावे म्हणायचे महारोगी मत कहो, ये भगवान की भगवंताच्या भंगलेल्या मूर्त्या असं म्हणायचे. ते भंगलेल्या मूर्त्या आहे देवाच्या. आणि त्या सर्वांना कैकाडी बाबा सांभाळायचे त्या काळामध्ये बरं का. खायला मिळत नव्हतं तेव्हाच्या काळात, लापसी भात का होईना, कैकाडी बाबा नुसतं 12 महिने त्यांना खाऊ घालत नव्हते. दिवाळीला त्यांची दिवाळी साजरी करायची भाऊ. पहाटेपासून कैकाडी बाबा सगळ्या महारोग्याला साबणा लावू लावू स्वतः गरम पाण्यानं आंघोळ्या घालायचे. आता फक्त म्हणायचं असते, जासी अपंगिता नाही, चाली लावू लावू म्हणायचं असते. त्यासी धरी जो हृदयी तोची साधू वड खावा. साबणीनं गरम पाण्यानं महारोग्याला आंघोळा घालायचे. पाठीहून प्रेमानं हात फिरवायचे, महारोग्याची पाठ घासायचे. कैकाडी बाबा पाठ घासायचे, महारोग्याच्या डोळ्याला धारा लागायच्या. कोण म्हणते तुम्हाला की आशीर्वाद तोंडानं मिळतो? नीट ऐक आहे, त्याचे डोळे आशीर्वाद देत असतात. ज्याला मायबापाने हाकलून दिलं त्याला दिवाळीला आंघोळ घालावी, नवीन कपडे द्यावे, 12 महिने 2 वेळेला खाऊ घालावं. त्या महारोगाच्या पंक्ती कैकाडी बाबाच्या मठात. तिथं काही सुशिक्षित बेकार गेले पंढरपूरला, सुशिक्षित आणि बेकार. दर्शन झालं विठोबाचं आणि हे चालले मठ पाहत पाहत आले कुठे, कैकाडी बाबाच्या मठात. ते लापशी पात्रावर वाढलेली प्लास्टिकचे तांबे, ते तुटक्या नाकाचे तुटक्या बोटाचे, जेवढाले हात होते तेवढे टाळ्या वाजून अजून जेवणाला सुरुवात व्हायची होती. भाऊ डबडबल्या डोळ्यानं भजन कैकाडी बाबाचं करत होते. कोण? ते महारोगी. जसं येईल तसं. आंग इठला पांग फिटला, कैकाडी बाबा मा गुरु भेटला. सगळे महारोगी तिथं हे गेले. अरे का सगळ्या महाराष्ट्र नाही भारत ज्या पांडुरंगाचं भजन करतंय आणि त्या पांडुरंगाच्या नगरात राहून तुम्ही कैकाडी बाबाचं भजन करता. महारोगी खवळले त्यांच्यावर. तू कोण लागला शहाणपण सांगायला? जो रुपया महाराष्ट्रात चालत नाही लेका तो पंढरपुरात आणतो रुपया. खोटा रुपया पांडुरंगाच्या दक्षिणापेटीत टाकतो, चालत नाही तो रुपया. आणि आम्हाला येऊन शहाणपण सांगतो. अरे 12 महिने आमचा कैकाडी बाबा आम्हाला जेवायला घालतो, दोन्ही टाईम. मग मग काय करतो? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आमचा कैकाडी बाबा आम्हाला जेवायला देतो दोन्ही वेळेला, म्हणून आम्ही भजन कैकाडी बाबाचं करणार. तसं ज्या रामाच्या राज्यात ज्या गोष्टीची आवश्यकता त्या गोष्टीची अनुकूलता आहे, मग आम्ही भजनही रामाचंच करणार. राम वेळोवेळा गड्या पाहू द्याचा पाठांत चालय. राम वेळोवेळा मी गावोविये, दळिता कांडिता जेविता गे बाई ये. पूर्वी ती पद्धत होती, आता हे जुने झाले अभंग बरं का. दळण कांडण कुठं राहिलं का आता? सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाविट. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घाली
मामा याचा गाथा वेगळ्या त्याकडून काढतं काय म्हणलं हो ना. तुझ्या कृपेने विठ्ठला बस. जणाबाईचं जातं सर्वांना माहित आहे. आता याच्यात काही जुन्या असतील मावल्या जात्यावर दळणारे आहे का कोणी? हात वर करावर आहे ते पहा आजी आहे. लाजू नका लाजू नका लाजू, खरी गोष्ट आहे. बरं इकडे 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 म्हणजे काय तुम्ही हे करा नुसतं ऐका तुम्ही, हसू नका. माय दळत असताना तिच्या मांडीवर कोण कोण झोपलं यांनी हात वर करा. ते पहा आहे अजून आहे. पुढे 4-2 वर्षानं कोणीच हात वर करणार नाही. भाऊ गिरण्या नव्हत्या राजा. 10 ते 15 लोकांचा परिवार, तेवढ्याला पीठ पुरलं पाहिजे. रोज पहाटे उठायची म्हातारी आई, पहाटे उठायची 5-5 किलो दळावं लागायची. गारठ्याचे दिवस भाऊ, गारठ्याचे दिवस. आणि गारठ्याच्या दिवसामध्ये पहाटे 4 वाजता माय घामानं भिजायची. म्हणून रामदेव बाबाचे शिबिर नव्हते. शिबिर घरीच. आणि बाळ मांडीवर पुन्हा. आणि ते थंडीनं मध्येच रडायचं तर धर्मसंकट काय, जातं थांबवता येत नाही. पीठ पुरलं पाहिजे, 15 लोक जेवणार आहे. एका हातानं जातं ओढायची भाऊ आणि डाव्या हातानं थापटायची लेकराला माय. आणि त्या जात्यातूनच लेकराला उपदेश करायची. निजला माझ्या राजा, मोठा होशील तो लग्न होईल, बायकोचा ऐकशील आणि या दळणाऱ्या म्हातारीला हाकलून देशील. गाण्यातून बरं का, गाण्यातून. नको रे म्हणू पुता, ते जरा लांब स्वर असतोय. नको रे म्हणू पुता, मायेले येडी जाती, तुला रे जन्म द्याया, अस्तुरी कुठं होती. ते ऐकायचं. मातेचे उपकार काय फेडसी येड्या जीवा, मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. जन्मभर विसरत नसायचे आईला मुलं. हे मांडीवर उपदेश असायचा जन्मभर. म्हणून जातं होतं. जातं म्हणता म्हणताच गेलं, त्यालाच म्हणतात जातं जे गेलं. मराठी कळते तुम्हाला. दळण कांडण 2 शब्द होते, म्हणून या ठिकाणी ते 2ही शब्द आले. आमचं प्रपंचातलं काम बंद करून नव्हे, काम चालू असताना राम वेळा मी गाऊ ओवे, दळिता कांडिता जेविता गे बा. दळिता कांडिता तुझं काही नव्हता, तुझं काही जेवता खाता सगळे हरी बोला. या न्यायानं राम वेळवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता आणि जेविता गे बाई. बरोबर अर्धा तास आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. उद्या सकाळी तुम्ही किती वाजता या, मी 9ला येऊन कीर्तन सुरू करतो. तुम्ही दोघं राहा. जावाई हां बस, 4 सुरू. आणि तुम्ही किती वाजता या, 11ला बंद करू. कारण भाऊला माहिती आहे उद्याची फजिती. माझं कीर्तन लातूरच्या पुढे 40 किलोमीटर निलंगा. बापरे नाही जाणार म्हणजे जाणार. आणि आता आलून 5 वाजता शहापूर काय बाबा त्या जंगलात नेलं कुठेतरी अविटघर. हां बस झालं ठीक आहे. पण तरी वेळेच्या बाबतीत तडजोड नाही. उद्या बरोबर 9ला सुरू होईल.
11ला बरोबर तुम्हाला मोकळे करतो. नाश्ता न करता या, इथं जेवण आहेच. उद्या सांगतो. आता हात वर करा. हार घालायची घाई करू नका. बाहेरचे कोणी असेल ते शूटिंगवाले एवढे हात घ्या. नसल जमत तर स्टेजवर येऊन घ्या. अरे पुन्हा पुन्हा आहे का? मला तर आता 10-15 वर्षांनी येणं झालं या गावात. नाही तर पूर्वी जागरकाला पाठ होता लोकांना. एवढे हात घे भाऊ. वा वा. हात दुखायच्या आधी घे. काय इकडे काही मोठे मोठे लोक बसले कडक टोप्या, त्यांचे घे. वा वा. तिकडे तरुण पोरं आहे, इकडे बाहेरही आहे काय ते सर्वांचे घ्या. आणि एका तालात विठोबा रखुमाई. एक हात वर करा. एक जरा ताकद. एक एक विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा वरदान. भगवान महाराज की जय. गणपती बाप्पा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. तुमच्यासाठी थांबलो. आमच्या काय बोला म्हणा. झाले रामराज काय पुणे आमासी. झाले रामराज काय पुणे आमासी. रामराज काय उणे आमासे. झाले रामराज काय उणे आमासे. धरणी धरी पिक गाई घोळल्या. धरणी धरी पिके गाई घोळल्या मासी. राम वेळ वेळा आम्ही गाऊ आम्ही. राम वेळ वेळा आम्ही गाऊ आम्ही. दळिता धरी पीक दळिता कांडिता जेविता जेविता. जेविता कपाये बाये बाये बाये
जास्त जोर आहे तिकडे पाहू पाहू. एकदा दिला हुंडा का पुन्हा पुन्हा किती वाजवलं चांगला तरी आता काय झालंय रामराज. हा काय उणे आमाशी धरणी धरी पिके गाई वळल्या मैसी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. रामच का मते मामा जे सामर्थ्य रामात नाही ते रामाच्या नामात आहे. आणि रामाच्या नामात काय ताकद आहे याची कल्पना रामालाही नाही. तुझ्या नामाचं नाही. तुझी या नामाचा महिमा तुझन कळे मेघश्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघश्यामा. तुझा मनामा जन्म कोण यासाठी जन्म कोण यासाठी या वैष्णवाची घरी प्रेम दुःख इच्छा करी. या वैष्णवाची घरी प्रेम दुःख इच्छा करी. नामात काय ताकद आहे याची कल्पना तुम्हाला नाही. ज्यांच्या दरबारात सेवा आहे राम दरबार आहे हनुमान दरबारही आहे. नाम घेणारे हनुमान ज्याचं घेतलं ते श्रीराम. काय झालं ज्याचं नाम तो राम पुलावून चालत चालत गेला. नाम घेणारा मारोतराव एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चालवा. ज्याचं नाम आहे त्याला पुलावून जावं लागलं आणि नाम घेणार जय श्रीराम जिमिया मग रघुपती करबाना येई भाते बेर चले हनुमान. कामापुरतं गोड वाटतंय तुम्हाला. धनुष्यापासून बाण सुटावा असे हनुमान एका सरळ रेषेत एकाच उड्डाणात लंका. कोण नाम घेणारा मारोतराव एका उडीत लंकेत जातो आणि ज्याचं नाम आहे ते पुलावून चालत चालत जातं. म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे. तो राम अधिकम नाम इति मी निश्चलामती तोया तुतारित अयोध्या नामना तू भुवनत्रयम. हनुमानजी म्हणतात प्रभू तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ. कशावरून तुम्ही फक्त त्रेतायुगापुरताय. नाम चंद्र सूर्य असेपर्यंत आहे. एक फरक तुम्ही फक्त अयोध्या तारली नामानं त्रैलोक्य तरलं. दुसरा फरक तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला नामानं कितीकांचाच झाला. हा तिसरा फरक. आणि महत्वाचा फरक सांगू देवा. तुमचं दर्शन घेण्यासाठी द्वारपाला सोबत वशिला लावून राजमहालात यावं लागतं. पण नामातली जादू ही आहे नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन देण्यासाठी तुला जावं लागतं. हे सामर्थ्य नामात असल्यामुळे राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ.
आता याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल, पण थोडक्यात सांगतो हं? आणि पुढचा हिशोब कळला तुम्हाला बरोबर, बरं का भाऊ? बरोबरच्या पुढं नाही, बरोबरच. राम हे सार आहे, शेवटी शिल्लक राहतं. आता एक गणित सांगतो तुम्हाला. कोणत्याही नामाला 4 गुणायचं, 5 मिळवायचे, डबल करायचं, 8 भागायचं, रामच उरतात. डोकं चालवलं सर्वांनी बरं का. कोणत्याही नामाला विठ्ठल घ्या, 3 अक्षर, गुणा 4, 4 त्रिक 12, शाबास. 5 मिळवा, 5 17, डबल करा, 8 भागा वजा करा 2. हां शाबास. काय म्हणतील हे 3चं? 6चं घ्या ना, रामकृष्ण हरी. 4 गुणा 6 चौक 24, 5 मिळवा 29, डबल करा 58, 8 भागा 8 7 56, करा वजा 2. 12 अक्षराचं घ्या ना. ओम नमो भगवते वासुदेवाय. 4 गुणा 12 चौक 48, 5 मिळवा 53, डबल करा 106, 8 भागा 8 13 104, 106 तून 104 वजा करा 2च. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ. आता गणिताचा तास संपला, आता व्याकरणचा तास घेतो रामासाठी बरं का. व्याकरण एकंदर 5 वर्ग आहे. कचट तप असं आडवं नाही घ्यायचं. क ख ग घ नाही, उभ कचट तप 5. आणि प्रत्येकाची स्थानं ठरलेली आहे. कच कंठे आहे, कंठे, तालव्ये, दंते, मूर्धन्य आणि वष्टे ही 5 स्थानं आहे. आता टवकारले म्हणून सांगतो, जाऊ द्या, नाहीतर व्याकरण कोण शिकवतो मला माझ्याशिवाय. इथे बोट ठेवा कंठावर आणि पहिली लाईन उच्चारा मनातल्या मनात. क ख ग घ. जोरात दाबू नका, अजून 15 मिनिट कीर्तन ऐकायचं आहे. उद्या काल आहे पुन्हा, नाही तर तुम्हीच दाबायला लावलं जोरात. नुसतं ठेवायचा. हा उगम क ख ग घ हा उगम कंठातून आहे. हे कंठे आहे. दाताला लागल्याशिवाय उच्चार होत नाही जिभेचा, तो दंत आहे. करून पहा. तथ दध न. आतून धक्का मारते पण दात पाहिजे बरं का. हा ना, नाही तर दोघांना मते मामा दोघांना स्वयंपाक केला, पातेल्यामध्ये भात शिजवला आणि अर्धा वाटला आणि जेवायला बसणार तर गेली लाईट भाऊ. अंगे म्हणला काय कानात जातो का घास, आणि सुरुवात केली. हे प्रत्येक घासाला खडा काढायचं पुढचं. तो म्हणलेला काय एकाच पातेल्यातला भात खातो दोघंही, मला एकही खडा नाही लागला आणि तुलाच कसा काय प्रत्येक घासाला खडा. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलची बॅटरी याच्या तोंडावर मारली, एकही दात नाही. तो म्हणला तुला खडा काय लेका दगड. म्हणून हे दंते आहे ते दाताला लागते जीभ. त थ द ध न हे दंते आहे. वरच्या टाळूला जीभ लागते ते तालव्य आहे. च छ ज झ ही मूर्धन्यामध्ये येते. आणि वर टाळू ट ठ ड ढ न. माझ्याकडे पाहू नका, मी सांगतो असं करा. ट ठ टाळूला लागत असेल की नाही. ट ठ ड ढ न हे तालव्य. क कंठे, त दंते आणि मूर्धन्य म्हणजे टाळूलाही लागत नाही, दातालाही लागत नाही. हे ईश्वराचं नियोजन आहे. किती प्रयत्न कराल तुम्ही, या उच्चाराच्या वेळेला मला दाताला लावून दाखवा जीभ, नाही तर टाळूला लावून दाखवा, ते मध्येच लागणार. दाताच्या थोडी वर, टाळूच्या थोडी खाली. च छ ज झ य करून पहा तुम्ही.
टाळूवर राहते, दात खाली राहतात. काय नियोजन असेल देवाचं. च छ ज ज, दाताच्या थोडीशी वर आणि टाळूच्या थोडीशी खाली, मध्ये हे मूर्धन्य. जमला आता तुम्ही व्याकरणात पास होता. आणि वटाला वट लागल्याशिवाय उच्चार होत नाही, ते वष्टे आहे. प फ ब भ आणि म. वटाला वट लागतातच. नाही तर माझं आव्हान आहे, तोंड उघडा, म म्हणून दाखवा. बंद करा आणि रा म्हणून दाखवा. आपलं रामसाठी चाललंय. राच्या वेळेला तोंड उघडतच आणि मच्या वेळेला बंदच होतं. फायदा काय? रा आणि तोंड उघडलं की आतलं पाप बाहेर जातं आणि बाहेर गेलेलं पुन्हा लगेच आत घुसू नये म्हणून मनी गेट बंद होतो. ही किमया राम मध्ये असल्यामुळे राम वेळो वेळा आम्ही गाऊ भूमी. राम वेळो गाऊ. राम वेळो वेळा आम्ही गाऊ. दलिता कांडिका देवी तागे बाई, देवी तागे बाई, देवी तागे बाई, देवी तागे बाई. सांभाळून घेतात. स्वरातून गेलो मी मान्य करतो, पण स्वरातून का गेलो हे ऐका. व्याकरण चालू होतं आणि व्याकरणात अ आ ई याला स्वर म्हणतात. सारे ग म प ध नि सा हे स्वरात नाही, व्यंजन मध्ये आहे. म्हणून माझंही नाही चुकलं. अरे हे व्यंजन आहे. सा रे ग म प ध नि सा. आमचे स्वर अ आ ई उ हे 16 स्वर आहे. पण झालं असेल गैरसमज. ठीक आहे. विठ्ठल राम वेळो वेळा मी गाओ वे, दळिता कांडिता जेविता गे भाई. अहो पण या रामनामाचा फायदा काय? स्वप्नीचे हे दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नीचे हे दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नीचे दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नीचे दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नीचे दुःख कोणी न देखे डोळा. रामाच्या गजरा बळ सुटले काही. राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये. 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 आम्ही गाऊ ओविये. ज्या राज्यात आम्ही सुखाचं आहोत त्याचं भजन करतो हे ठीक आहे, पण याच्या भजनाचा फायदा सांगितलं ना. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्न ते कैसे दुःख ते कैसे नये स्वप्नासी. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. पुन्हा नामाच्या गजरे बळ सुटले कळी काळा. यम धर्माने सांगितलं. बरं का किती वाजले राधा? आता 10:15 वाजले. मग मी सांगतो ती यादी लिहून घ्या, ते माणसं घेऊन या. यम धर्म सांगे तुता, यम धर्म धर्म सांगे तुका. धर्म धागे दुखा. धर्म सांगे आते नाही तुम्हाला तुम्ही जावे मृत्यू लोका. तुम्ही जावे मृत्यू लोका. तुम्ही जावे मृत्यू लोका. फुलाला लोक तुका. आपुलाला दे तुका. आपुलाला दे तुका. आपुलाला दे तुका. तो काही आनावा ते तो घरी आणावा. ते तो काही आनावा. तुकारे आणावा. ऐका त्याचे कुळ रंग, ऐका त्याचे कुळ रंग. 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 हो
जगदाय गुरुजी, तुमचंही बरोबर आहे, माझंही बरोबर आहे. दोन्ही अभंगाची सुरुवात सारखी आहे, पण पुढचा फरक लक्षात आला. यम धर्म सांगत होता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोषनामाचा. हा अभंग वेगळा, मी म्हटलेला वेगळा. पूर्ण ऐकायचा का? यम धर्म सांगत होता, तुम्ही जावे मृत्यू लोका आपुलाला लोकची तुका ती तुकाई आणावा ऐका त्याचे कुळरंग करती निंदा धरती राग खरी खोटी चहाडी सांगे ते कुळ आपले लटके वासनेच्या नवसा करती करती पशुहिंसा तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिला आहे देव साडूनी देवता उपासक मंत्र संचारित झोटिंग येताय खेताय देखते सत्य बाप तुमचे. घरी गेल्यावर पाहून घे ना. पुन्हा एक सुंदर प्रमाण बरं का, तुम्ही लक्ष द्या. जेन घाली ती तुळसी माळा, जेन घाली ती तुळसी माळा, गोपी चंदन लाविती पिळा, गोपी चंदन लाविती पिळा, चरण नारी गती गोपाळा, चरण नारी गती गोपाळा, नारी गती गोपाळा, आम्ही लहानपणी पाठ केले हे सगळे अभंग नामदेवाचे आहे. मी आधी सांगितलं प्रमाण. जेन घाली ती तुळसी माळा, गोपी चंदन न लावी ती टिळा, शरण न रिघती गोपाळा त्या चांडाळ्या आणावे, आणुनी घाला नरक कुंडी कृमी घाला त्याचे तोंडी, पूर्वजा सहित देऊनी बुडी अंगी सांडस लावावे. हे सगळे वाच. यादीला नाव लागलं बरं का रोहिदास. पेपरफुटीचा कार्यक्रम कळलं त्यांना, म्हणून सगळे पंढरपूरला गेले नामदेव महाराजांच्याकडे. वाचवा महाराज, आमचं नाव लागलं यम धर्माच्या यमदूताच्या यादीला. वाचायचं का तुम्हाला? हो महाराज. तुळशीची माळ घालावं लागेल, 2-2 माळा घालतो महाराज, पण वाचवा बरं का भाऊ. 2-2 माळा, खांदावर झेंडे. यमदूत गावात आले, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणाले, हे तर कधी कीर्तनात जात नव्हतं रे, पंढरपूरला कसं केलं? आणि जेव्हा यमदूत पंढरपूरला आले, नामदेवराय म्हणले, नवीन माळकऱ्यांनो आले रे तुमच्यासाठी. आता काय करू महाराज? आता एक करा, पताका उंच धरा. उंच पताका उंच धरल्या, उंच पताकाचे भार फेने पडती ये मकिंकर. पळाले पण वाकरीपर्यंत गेले. भाऊन तिथं मिटिंग घेतली. म्हणजे का असं पळू पळू गेलो तर यमधर्म ड्युटीवर ठेवल का? मग पुन्हा प्रयत्न करू. तयारीनं आले. यमधर्म म्हणले, आता नामदेव महाराज म्हणले, आता पताकावर नाही भागत. मग तुम्हाला वाचायचं आहे का? मरायसाठी माळा घातल्या का महाराज? तेच विचारता 8:30 पासून. मग एक उपाय आहे, सांगा ना. नामाचा गजर करा. बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. गजर ऐकल्या बरोबर दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 दड दड शिवनाम
गजरे भय सुटले कळी काळा. इथपर्यंत आलो आपण. याच्यात आठाणे काम आहे. आठाणे आणि याच्यात 16ने काम आहे. आठाणे म्हणजे एक व्यापारी पूर्वीचा काळ 10,000 रुपये 10,000 रुपये घेऊन व्यापाराला निघाला. चोरट्याने जंगलात अडवला. त्याला नायलनच्या दोरण बांधला झाडासोबत. गारठ्यात पैसे हिसकून घेऊन गेले चोरटे. ते रात्रभर थंडीत कुडकुडत होतं. एक संन्याशी सकाळी स्नानाला चालला. दृश्य पाहिलं आणि वाईट वाटलं. संन्याशी आला. कचा 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 दोरी कापली आणि त्या व्यापाऱ्याला बंधनमुक्त केला. व्यापाऱ्यानं पायावर डोकं ठेवलं. महाराज, जन्मभर तुमचं नाव घेईल माझं आठाने काम केल्याबद्दल. आठाने 16ने सोडलाले का तुला? तुझा काय हात बांधलाय का पाय बांधला? अख्खा सोडला ना? अख्खा सोडला महाराज. हे आठाने काम झालं. पण चोरट्यांनी माझे 10,000 नेले. तेवढे आणून द्या महाराज. मग 16ने काम. बंधन मुक्त केला हे आठाने काम आहे. पण चोरट्यानं पळवलेलं गबाळ आणून द्या मग 16ने काम. इथे जन्म मरणाची दुःख निवृत्ती आठाने काम आहे. पण पुन्हा सुख प्राप्ती म्हणून 16ने काम शेवटचं चरण. तू का म्हण रामे सुख दिले आपुले. मते मामा गेले वाटते. दिसले नाही म्हणून म्हटलं. नाही जाणार. योगिया मुनिजना ध्यानी ते सुखासणी शेयणी हरी सुख फावले रे. तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले. यात नवल नाही. तया गर्भवासा येणे जाणे कुंटले. म्हणून दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सुख दिधले आपुले ही आनंद प्राप्ती आहे. आणि गर्भवासा येणे जाणे कुंटले हे दुःख निवृत्ती आहे. ही ताकद त्याच्या नामात असल्यामुळे राम वेळोवेळा. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. आम्ही गावोविये दळिता कांडिता जेविता गे बाई. माऊलीचं भजन होईल अरे का. उद्याचं कळलं सगळं. पुन्हा सांगतीलच निवेदक. तरी मी सांगतो तुम्ही कधी या. 9ला सुरू होईल. 11ला आरतीसह पूर्णविराम होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली झाले रामराज्य काय उण्या मासे धरणी धरी पिके गाई वळल्या म्हैशी.
राम वेळोवेळा आम्ही गाऊ वेदळिता कांडिता जेविता गे बाई स्वप्ने दुःख कोणी न देखे डोळ्या नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गाऊ वेदळिता कांडिता जेविता गे बाई ये विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल